अरे अरे अरे, पहा मित्र हो, 15 मुलाचा प्राण गेला हो. हा, किती दुःखद घटना घडली. पुरे टोटल 15 मुलं त्या आगीमध्ये ना होरपळून मृत्यू पावले. मला सांगा मित्र हो, आता दोष द्यायचा तर कोणाला द्यायचा? 15 विद्यार्थी होते मित्र हो, म्हणजे जास्त विद्यार्थी होते, पण त्याच्यामधून तुम्हाला सांगतो काही 8 ते 9 जण आहे ना गंभीर जखमी झालेले आणि काही मुलं त्याच्यामधले मृत्यू पावलेले मित्र हो. 15 जणांचा इथं मृत्यू झालेला आहे आणि त्या गंभीर पैकीच काही जण आता सिरियस आहे. म्हणजे आता त्याच्यातून बी काही जणांचं काही सांगता येत नाही की आजच्या म्हणजे आता घटना कालची घडलेली आहे आणि आता समजा आजचा आकडा किती येतो काय येतो, 15चा 16 होतो का 16चा 17 होतो, याची काही गॅरंटी नाही मित्र हो. त्याच्यामुळं इतकी दुर्दैवी घटना घडलेली मित्र हो लखनौ मध्ये. विद्यार्थी कोचिंग क्लासेस मध्ये ना तिथं शिक्षण घेत होते आणि अचानक 3 मजली बिल्डिंगला आहे ना आग लागली मित्रांनो. किती? 3 मजली बिल्डिंगला. आणि तेवढ्यात ही आग इतकी प्रचंड वेगानं वाढत गेली की त्या मुलांना पळायला सुद्धा चान्स भेटला नाही. तुम्हाला काय सांगावं, काही मुलं बाथरूम मध्ये लपले आणि बाथरूम फुल झालं आतमध्ये. काही बाकीच्या मुलांना भेटली नाही जागा लपाला, तर बाकीचे मुलं काही जणांना वरून उड्या मारल्या आणि उडी मारून खाली काही जणांना आपले प्राण वाचवले. त्याचे हातपाय तुटले, ते गंभीर जखमी झाले. आणि काही जणांना असं करता नाही आलं मित्र हो, तर त्यांना अक्षरशः जाळा म्हणजे आगीत आहे ना जळून राख झाले, असे वरपळून मेले. आणि काही मुलं तर त्या धुरानं श्वास रोखून दम गुदमळून मेले मित्र हो. इतकी बेकार दुर्घटना झालेली लखनौची. तुम्हाला सांगतो मी, सगळा भारत देश आपला हादरलेला आहे सध्याच्या घडीला. पण तुम्हाला सांगतो, सगळ्या देशामध्ये हा काळ चालू आहे. प्रत्येक न्यूज पेपर, प्रत्येक न्यूज चॅनल वरती हीच बातमी चालू आहे सध्या. तर मला वाटलं ह्या माध्यमानं मी तुमच्यासमोर 2 शब्द व्यक्त करावं. त्याच्यामुळे मित्र हो, काळजी घ्या. पुढं संशयास्पद तुम्हाला काही धूर निघताना दिसतोय किंवा काही छोटीशी बी चिंगारी लागलेली दिसती, तर तुम्ही तिला हलक्यात नका घेऊ, दुर्लक्ष नका करू त्या गोष्टीकर. तुम्ही सतर्क व्हा आणि ताबडतोब तिथं जाऊन तिची पडताळणी करा. नेमकं ही आग कशामुळे उठलेली. एका थिनगीमुळं तुम्ही बघितलं होतं ना गोव्याला, ते लोक, पर्यटक लोक काही किती वारले होते. त्याच्यामध्ये काही आपले भारतातले पण भारतीय बी काही लोक वारले होते. गोव्याला एन्जॉय करायला गेले आणि तिथे ते डान्सिंग, डिस्को डान्सिंग क्लब मध्ये नाचताना नुसतं वरून गच्ची वरतून ठिणग्या पडायचा दिसलं होतं. कशामुळे झालं ते जे म्युझिकच्या बाजूला नाही का ते फवारे लावते आणि स्पायर होते पाहिजे ते अनार लावल्याने, तेवढ्या 1-2 ठिणगीनं गच्चीला आग लागली आणि पुरं अख्खं हॉटेल जळाली होती. तर तशीच घटना घडली. तर दुर्लक्ष केलं तर मित्र होती. तर तसं मी माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला, दुर्लक्ष नका करू. फक्त पुढे संशयास्पद तुम्हाला काय दिसलं तिथे जाऊन पहा, चौकशी करा काय चाललंय नेमकं, कशामुळे होतं हे. आणि मग नंतर आहे ना तिथं लगेच ऑन द स्पॉट काम करा आणि ती घटना टाळा. आता लखनौ मधले 15 जण गेले, अशी अजून कुठे ही घटना घडवू नये, ही मला याची तुळतुळ आणि हळहळ आहे. त्याच्यामुळे माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला, पुढं काही तुम्हाला संशय आला कधी तर तिथे जाऊन फक्त प्लीज तुम्ही तिथे जाऊन ते विझवा किंवा ते बंद करा. धन्यवाद.